मनोज जरांगे पाटलांच्या भूमिकेला आमचा पाठिंबा लोकप्रतिनिधींना आम्ही देखील निवडणुकीत पाडू शकतो. ओबीसी समाजाचे नेते लक्ष्मण हाकेंचं मोठं वक्तव्य. महाराष्ट्रात एकाची आमदाराने ओबीसी आरक्षणाच्या लढाईसाठी लेखी पाठिंबा दिला नाही आणि त्यामुळे हे सर्व आमदार पाडले पाहिजेत. याचा अर्थ असा की जरांगे यांच्या मागणीला आमचा पाठिंबा आहे. आजपर्यंत आमची सामाजिक भूमिका होती. आजपर्यंत आम्ही आमदार आणि खासदारांना टार्गेट केलं नाही. मात्र आरक्षणाच्या लढाईवर हे लोकप्रतिनिधी आपली भूमिका स्पष्ट करत नसल्याने हे सर्व लोकप्रतिनिधी पराभूत झालेच पाहिजेत अशी आमची भूमिका असल्याचा इशारा ओबीसी समाजाचे नेते लक्ष्मण हाके यांनी दिला आहे. सांगलीत ओबीसी समाजाचा एल्गार मेळावा 11 ऑगस्ट रोजी संपन्न होत आहे. या मेळाव्याच्या नियोजनासाठी लक्ष्मण हाके हे सांगलीत आले होते. यावेळी हाके यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी हाके म्हणाले, पंचायत राजमध्ये अजूनही निवडणूक होत नाही. 4 ते 5 वर्ष झाली तरी राज्य शासनातर्फे न्यायालयात सलग हेअरिंग घेण्याची विनंती करण्यात येत नाही. हा एक अंडर करंट आहे. त्यामुळे त्या आरक्षणावर निवडणूक घेण्यात यावी अशी आमची मागणी आहे. सांगलीतील एल्गार मेळाव्याला पश्चिम महाराष्ट्रातून ओबीसी बांधव येणार आहेत. महाराष्ट्रात एकाही आमदाराने ओबीसी आरक्षणाच्या लढाईसाठी लेखी पाठिंबा दिलेला नाही. त्यामुळे हे सगळे आमदार पाडले पाहिजेत. याचा अर्थ की जरांगे यांच्या मागणीला आमचा पाठिंबा आहे. आजपर्यंत आम्ही सामाजिक भूमिका होती आमची. आजपर्यंत आम्ही आमदार आणि खासदारांना टार्गेट केलेलं नाही. त्यामुळे हे सर्व लोकप्रतिनिधी पराभूत झाले पाहिजेत ही भूमिका असल्याने त्यांनी सांगितलेलं आहे. जरांगे पाटील यांची भूमिका आणि मागणी ठीक आहे, पण ओबीसी आरक्षणामुळे त्यांचे नुकसान झाले आहे हे त्यांच्या डोक्यात घातलं कोणी? आरक्षण मागत असताना संविधानात काय तरतुदी आहेत याचा अभ्यास त्यांना नाही. त्यांनी त्यांच्या सल्लागारांना घेऊन अभ्यास करावा असा टोला त्यांनी यावेळी लगावला आहे. शरद पवारांनी भूमिका स्पष्ट करावी. आज आम्ही सामाजिक भूमिका घेतलेली आहे, उद्या आम्हाला राजकीय भूमिका घ्यावी लागेल. त्यामुळे शरद पवार हे ज्येष्ठ नेते आहेत, त्यांनी पुढाकार घ्यावा. 1993ला जी भूमिका त्यांची होती ती भूमिका आज त्यांनी मांडावी आणि हा प्रश्न त्यांनी सोडवावा असा मागणी हाकेंनी केलेली आहे. नाही, जरांगे पाटलांच्या या भूमिकेला आमच्या हार्दिक अशा शुभेच्छा आहेत. पण पहिल्यांदा जरांगे पाटील ज्या कम्युनिटीसाठी रिझर्वेशन मागतात ती कम्युनिटी ऑलरेडी या महाराष्ट्राच्या कायद्याच्या सभागृहामध्ये त्यांच्या लोकसंख्येच्या कितीतरी पट प्रमाणात आहे आणि देशाच्या संसदेमध्ये कितीतरी पट प्रमाणात आहे. आणि जरांगे पाटलाच्या या आंदोलनाला मराठवाड्यामधल्या सर्व खासदारांनी लेखी त्यांच्या लेटर हेडवरती पाठिंबा दिलेला आहे. आणि मग पाठिंबा दिलेला असताना जरांगे पाटील मग या सगळ्या खासदारांना पराभूत करणार आहेत का? आत्ताही ओबीसीच्या बाजूनी कुठलाही या महाराष्ट्रामधला आमदार लेखी पत्र द्यायला तयार नाही किंवा ओबीसीची सामाजिक न्यायाच्या रिझर्वेशन संदर्भात बोलायला तयार नाही. मग या सगळ्या लोकांना जर जरांगे पाटील पराभूत करणार असतील तर त्याला आमच्या शुभेच्छा आहेत, कारण ही माणसं पराभूत झाली पाहिजे. मी आज सांगलीमधून बोलतोय. सांगलीमध्ये आमच्या 8 आमदार आहेत, बरोबर? 8 आमदार आहेत. 8 आमदारांपैकी किती आमदारांनी आमच्या ओबीसीच्या आरक्षणाच्या बाजूनं आम्हाला लेखी पाठिंबा दिलाय ते आम्हाला कळावं. आणि जर पाठिंबा दिला नसेल तर हे सगळे आमदार पडले पाहिजेत ही आमची भूमिका आहे. मग पक्ष पार्टीनंतर, कारण आमच्या सामाजिक न्यायाच्या हक्क आणि अधिकाराविषयी जर इथले लोकप्रतिनिधी बोलणार नसतील तर ते लोकप्रतिनिधी पराभूत झाले पाहिजेत ही आमची भूमिका आहे. त्यामुळं मग जरांगेंच्या या मागणीला आम्ही पाठिंबा देत आहोत, कारण त्यांचे अर्धे जातील आणि मग लोकसंख्येच्या प्रमाणात आमचे अर्धे आतमध्ये जातील. आणि मग एक नवीन टीम जी होतकरू आहे, ज्यांना इथला गावगाडा, इथली समाज व्यवस्था, इथलं आरक्षण, इथला सामाजिक न्याय ज्या लोकांना समजतो, अशी नव्या उमेदीचे लोक आज जातील. रिपीट अगेन अँड अगेन ती माणसं जर या कायद्याच्या सभागृहात जाणार असतील आणि अशा सामाजिक न्यायाच्या संवेदनशील विषयावर बोलणार नसतील तर ही माणसं पराभूत झाली पाहिजेत. या मागणीला आम्ही त्यांना पाठिंबा देऊ. प्रश्नच नाही. आम्ही आजपर्यंत तरी आमची सामाजिक भूमिका आहे. आजपर्यंत आम्ही कुठल्याही पक्षाला किंवा कुठल्याही पार्टीला किंवा कुठल्याही आमदार खासदाराला टार्गेट केलेलं नाही. याचा अर्थ असा नव्हे की ओबीसीच्या या हक्क अधिकाराला पाठिंबाच इथला कुठला लोकप्रतिनिधी देणार नसेल तर ओबीसी सुद्धा विचार करेल उद्या. कारण आत्ता आम्हाला ओबीसी मधला तरुण वर्ग विचारतोय की ओबीसीचं आरक्षण चॅलेंज होत असताना तुम्ही लीडर म्हणून काय काम करत आहात, तुमची भूमिका काय? आता इथं या पत्रकार परिषदेला उपस्थित असणारे अनेक नगरसेवक आहेत, अनेक पक्षाचे पदाधिकारी आहेत. आता इथं खोत मॅडम आहेत की ज्या या सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेच्या, मैनुद्दीन बागवान साहेब इथं उपस्थित आहेत. ही सगळी मंडळी आहेत की ज्यांना ओबीसीच्या रिझर्वेशनचा फायदा झालेला आहे.
रिझर्वेशन असल्यामुळं या व्यक्तींना ती सन्मानाची एक पोस्ट मिळालेली आहे. आणि मग जर ही उद्या जाणार असेल, चॅलेंज होणार असेल, तर मग पुढच्या पिढ्यांना या लोकांनी काय सांगायचं, हा प्रश्न आता आमची तरुण पिढी आम्हाला विचारते. आणि मग जर लोकल बॉडीजमध्ये जर ही आमची नेतृत्व तयार होत असतील, लोकशाहीचा पाळणा म्हणून ज्या लोकल बॉडीजला पंचायत राजकडे पाहिलं जातं, मग तिथं जर हे नेतृत्व तयार होणार असेल आणि उद्या कायद्याच्या सभागृहामध्ये या माणसांनी जाण्याची स्वप्न का बघू नयेत, या प्रश्नाची उत्तर आम्हाला जर इथले लोकप्रतिनिधी अथवा इथलं शासन अथवा इथली व्यवस्था देणार नसेल, तर मग आम्ही सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेच्या मध्यवर्ती ठिकाणी ओबीसीचा मेळावा का घेऊ नये, अशा अनेक प्रश्न आहेत. या प्रश्नांची उत्तर इथल्या लोकप्रतिनिधींनी आम्हाला द्यावीत. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी.